जिल्ह्यातील मौदा तालुक्यात माथनी येथे गावकऱ्यांनी ईव्हीएम मशीनचा विरोध करत ईव्हीएम मशीनवर आमचा विश्वास नाही आणि होणाऱ्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका बॅलेट पेपरनेच घेण्यात यावे असा आग्रह धरला। मला सांगा, याच्या अगोदर मतपत्रिका होती बॅलेट पेपर, बरोबर? त्याच्या अगोदर तुम्ही गावामध्ये दाखवत होते का जो बॅलेट पेपर आहे याच्यानं वोटिंग बरोबर होते, चुकीनं होत नाही आणि इकडे जात नाही, याच्या प्रत्यक्ष तुम्ही कधी दाखवले नाही का? बरं दाखवून राहिले तुम्ही? माहिती पाहिजे तुमच्यासाठी? आम्हाला तर माहिती आहे ईव्हीएम वर वोटिंग होते म्हणून, तो का बरं दाखवतो तुम्ही? माहिती झाला पाहिजे, जनजागृती झाली पाहिजे लोकांना, असं माहिती आहे ना? जनजागृती झालीच आहे ना, लोकांचा आक्षेप आहे इथं आणि सुप्रीम कोर्टाच्या याच्यावर डिसिजन आहे का फ्री अँड फेअर अँड ट्रान्सपोर्ट इलेक्शन याच्यानं वोटिंग होऊ शकत नाही। एवढी गाडी आहे, पोलीसवाला कुठे निर्णय काढा तुम्ही सुप्रीम कोर्टाचा। आणि दुसरी गोष्ट, आता निवडणूक तुम्हाला निवडून आयोग पाठवलं, बरोबर आहे? आणि बीजेपी वगळता जवळपास सगळ्याच राजकीय पक्ष याच्यावर आक्षेप आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जगातले जेवढे प्रगत देश आहेत आहे का नाही, ज्या ज्या देशामध्ये ऐकून घ्या भारतापेक्षा म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये जे प्रगत देश आहेत त्या देशामध्ये बॅन आहे ईव्हीएम मशीन। आपण आता चंद्रयान 3 पाठवला, पृथ्वीवरून माणसानं म्हणजे वैज्ञानिकानं पृथ्वीवरून हँडल केला। चंद्रयान 3चा जो उपग्रह पाठवला आहे चंद्रावर, तो माणसानं जमिनीवरून हँडल केला। तर हे ईव्हीएम मशीन का तुम्हाला काय वाटतंय आपण हँडल नाही करू शकत असं तुम्हाला वाटतंय का? फोन करतो मी थोडा, हे मशीन हे माणसानं बनवली आहे। अकाउंट हॅक केले जाते, पहिले करायचं आहे ईव्हीएमवरच इलेक्शन करायचं आहे, त्यासाठी माणसानं बनवली, याच्यावर हॅकिंग पण होऊ शकतं बिलकुल। मशीन आहे चंद्रयान 3 तो गेला, तो कशाने गेला? मशीन आहे ऑनलाईन होती ना, ऑनलाईन ऑपरेट होते। आपल्या घरचा टीव्ही ऑनलाईन असते का जी तो रिमोट न ऑपरेट होते ना? डाटा चिप बसवणं पडते। अरे ते काही नाही, याच्यावर इलेक्शन करायचं आहे त्यासाठी फंड आहे की नाही? आमचा आक्षेप आहे, आमचा आक्षेप नोंदवून घ्या। बरं मी काय म्हणतो, आता तुम्ही जे बॅलेट पेपर गिनती मत स्पष्ट करतो आमच्यावर। बरं आणखीन एक महत्वाचं साहेब, एक लेटर घ्या तुमची आणखी एक गोष्ट, मग पदवीधर मतदारसंघ असो, शिक्षक मतदारसंघ असो, राष्ट्रपतीचं इलेक्शन असो, तेव्हा ईव्हीएमवर का बरं येत नाही, बॅलेट पेपर काऊन घेतात? नाही तुम्ही आले ना, पण तुम्ही आता इलेक्शन कमिशननं तुम्हाला पाठवला, बरोबर आहे आयोगानं, तर आम्ही तुमच्याकडे त्याच नजरेने बघून राहिलो। आपण नजर पाहू शकतो आहे का नाही? हे जे आहे ना, हे दुसरं कोणी आणू शकत नाही, आहे का नाही? तुम्ही निवडणूक आयोगाचेच माणसं तुम्ही। मग आमचं तुम्ही जर आमच्या गावापर्यंत येत असाल तर आम्ही आक्षेप कोणाकडे नोंदवावा? अरे तुमच्याकडे नोंदवून राहिलो, कर्मचारी या तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा का माथनी गावाचे लोक असे बोलत आहेत, तुम्हाला बोलावं लागेल ना, आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही ही कंप्लेंट घेऊन जा, तुम्ही हे जेव्हा घेऊन आले तुम्हाला सांगतो आक्षेप आहे तसं तशी तसंही घेऊ। आणि आम्ही जेव्हा आक्षेप नोंदवलो, एवढे जे लोक आहेत, 20-25 लोक आहेत, तुम्हाला लागेल ना आक्षेप, तुम्हाला आक्षेप द्यायला देऊ आणि दिले। आणि तुम्ही निवडणूक आयोगाकडे सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे, तुम्ही एक व्हिडिओ बनवून गेला का त्यांचा? मी काय म्हणतो, सुप्रीम कोर्टात आम्हाला पाठवलंच नाही पाहिजे, ते ताईला विचारलं बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।